मध्ये रविवारी कडकडीत बंद. औंध तालुका खटाव येथे जगदाळेंचे उपोषण समर्थनार्थ कडकडीत बंद करण्यात आला. औंधसह 16 गावांच्या उपसासिंचन योजनेत शासनाने तत्काळ प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय जगदाळे हे रविवारपासून औंध येथील बाजार पटांगण येथे असलेल्या ग्रामपंचायत हॉल येथे बेमुदत उपोषणास बसले आहेत. 2012 पासून औंधसह 16 गावांना शेतीसाठी पाणी मिळावे म्हणून जगदाळे यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा केला आहे. शासनाने औंधसह 16 गावांचे सविस्तर सर्वेक्षण करून नकाशे तयार केले आहेत. त्यामध्ये या 16 गावांचा समावेश आहे. या गावातील 5475 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे अशी माहिती या उपोषणावेळी जगदाळे यांनी दिली. जोपर्यंत शासन तात्काळ प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत माझे उपोषण सुरूच राहणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. याप्रसंगी औंधसह मोठ्या संख्येने 16 गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व सोसायटी चेअरमन, पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री महेश यादव, औंध तालुका खटाव. गावांच्या उपसासिंचन योजनेला मूळ प्रशासकीय मान्यता मिळावी या मागणीसाठी गेले 8 दिवस या ठिकाणी औंध 16 गावातील ग्रामस्थ, शेतकरी, महिला आणि युवा वर्ग यांना बरोबर घेऊन मी उपोषणाला बसलेलो आहे. तथापि शासन वेळ काढूपणाचं धोरण अवलंबत आहे. लोकांची या भागातल्या सहनशीलता संपत आलेली आहे. गेली 12 वर्ष झाला मी यासाठी सातत्यानं पाठपुरावा, मागणी आणि संघर्ष करत आलेलो आहे. शासनानं आता या भागातल्या दुष्काळी पट्ट्यातल्या जनतेचा आता अंत बघून आहे. शासनानं तात्काळ या औंध
उपसा सिंचन योजनेला मूळ प्रशासकीय मान्यता द्यावी आणि निधी उपलब्ध करून द्यावा आणि ह्या भागातल्या जनतेच्या भावनेचा आदर करावा.